Dear friends, I am your friend Jagriti. For more informative videos, please subscribe to my channel and don't forget to like and share this link with others. अग राधा, इकडे ये ना. आज खूप गरम होत आहे ना? होय ना, मी पण तसाच विचार करत होते. कमला, तू आज केंद्र सभेला गेली होतीस का? हो राधा, मी नुकतीच केंद्र सभेची मीटिंग संपवून येते. मी कर्जाच्या अर्जासाठी माझी सर्व केवायसी कागदपत्रे आमच्या गट अध्यक्ष यांना दिले आहे. अग कमला, तू असं करायला नको होतंस. काय चाललंय कमला, तू एवढी गोंधळलेली का दिसतेस? लक्ष्मी, मी माझी केवायसीची कागदपत्र गट अध्यक्षाला दिली, पण राधा म्हणते की हे योग्य नाही. राधाच बरोबर आहे. आपण आपली केवायसी कागदपत्रे गट अध्यक्षाला कधीही देऊ नये. ते नेहमी थेट केंद्र व्यवस्थापकाकडे दिले पाहिजे, जे सुनिश्चित करतात की ते सुरक्षितपणे हाताळले जातील आणि हरवणार नाहीत किंवा त्यांचा गैरवापर होणार नाही. पण गट अध्यक्षा ते सादर करणार नाही का? हो, पण तुमची कागदपत्र हरवली किंवा चुकीच्या माणसाच्या हातात पडली तर? तुमच्या नकळत कोणीतरी तुमच्या नावाने कर्ज घेण्यासाठी त्यांचा गैरवापर करू शकतं. अगदी असंच दुसऱ्या गावातल्या एका बाईच्या बाबतीत नेमकं असंच झालं. तिने कधीही अर्ज केलेले कर्ज घेण्यासाठी तिच्या आधार कार्डाच्या तपशीलचा वापर करण्यात आला. तिला ते तेव्हाच कळलं जेव्हा तिला कर्ज परतफेडीसाठी पत्र यायला लागली. बापरे, हे खरंच वाईट आहे. परंतु मला धोका नाही याची खात्री मी कशी करू? तुमचे आधार, मतदार ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे नेहमी सुरक्षित ठेवा. फोटोकॉपी काढताना सर्व प्रती गोळा करा आणि खात्री करा की कोणतीही कॉपी मागे राहिलेली नाही. जर कोणी केवायसी माहिती विचारत असेल तर फक्त अधिकृत नंबरद्वारे आपल्या बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधा. कोणतेही इतर फोन कॉल, संदेश किंवा लिंक आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. स्कॅमर्स अशा प्रकारे माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. लक्ष्मी, केवायसी बद्दलचा मेसेज फसवाफसवीचा आहे की नाही हे मला कसं कळणार? स्कॅम मेसेजेस मध्ये अनेकदा स्पेलिंगच्या चुका, संशयास्पद लिंक्स असतात किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून येतात. जर आपल्याला केवायसी त्वरित अद्ययावत करण्यास सांगणारा संदेश आला किंवा खाते निलंबित करण्याची धमकी दिली गेली तर त्यावर विश्वास ठेवू नका. बँक कधीही एखादा संदेश पाठवून किंवा कॉल करून माहिती विचारत नाही. असे मेसेज ताबडतोब डिलीट करून टाका. तुम्ही अशा फसवाफसवी बद्दल सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर फसवणुकीची तक्रार करू शकता किंवा cybercrime.gov.in जाऊन तक्रार नोंदवू शकता. मला कल्पनाच नव्हती याबद्दल. यापुढे मी काळजी घेईन आणि माझी केवायसी कागदपत्रे सुरक्षित असल्याची खात्री करेन. अच्छा, लक्षात ठेवा, कर्जे आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यास मदत करतात, परंतु जेव्हा आपण त्यांना जबाबदारीने आणि सुरक्षितपणे हाताळतो